आज सकाळपासून मी फिरत आहे, सकाळपासून फिरत आहे, कोकणातून इथे आलेलो आहे, कुडाळमध्ये आलो, तिथून सावंतवाडीत आलो आणि आज ते आजऱ्याला येताना मोठं स्वागत झालं. पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो, जिथे जिथे मी फिरत आहे, आता जरा इथे शांत बसा, जरा शांत बसा दादा, जरा शांत बसा, शांत बसा, जरा शांत बसा, मध्ये मध्ये कोणी बोलू नका. जिथे जिथे मी जात आहे तिथे असंच स्वागत होत आहे, असंच उत्साह माझा जंगी स्वागत होत आहे, प्रेम मिळत आहे, आशीर्वाद मिळत आहे. आणि म्हणूनच मी ह्या प्रेम यात्रा, निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रेवर फिरत आहे. आज इथे जे तरुण मंडळी सगळी आलेली आहेत, तरुण मित्र आहेत, मी तुम्हाला आज एकच प्रश्न विचारायला आलेलो आहे की जे एक महिना या महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे, राजकारण तुम्हाला पटणार आहे का? राहू दे, ज्यांना बोलायचं त्यांना बोलू द्या, जरा ज्यांना बोलायचं बोलू द्या, काही प्रॉब्लेम नाही, लोकांची गप्पा मारायला आलेला. मला तुम्ही सांगा, हे राजकारण तुम्हाला पटणार आहे का? कारण आजकाल मी बघत आहे या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या प्रश्नाला कोणी हात घालतच नाहीये. जे काही याच्यात राजकारण सुरू आहे, आपल्या राज्यामध्ये एक बेकायदेशीर सरकार बसलेलं आहे, बेईमानीचं सरकार बसलेलं आहे, गद्दारांचं सरकार बसलेलं आहे. आणि तुम्ही आज लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. आज मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे, कारण हेच जनतेचं प्रेम आहे, हे आशीर्वाद आहे. गेले एक महिना मी विचार करत बसलेलो, सगळीकडे फिरत आहे, पण जेव्हा मी घरी एकटा बसतो, गाडीमध्ये प्रवास करत असतो, अनेकदा माझ्या मनात विचार असतो की आपलं नेमकं चुकलं तरी काय नक्की आपण ह्या गद्दाराला कमी दिलं की त्याने आपल्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही मला सांगा, काही चुकलं का? काही कमी दिलं का? कदाचित असं झालं असेल की गरजेपेक्षा जास्त आणि लायकीपेक्षा जास्त ना प्रेम दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना मिठी अशी मारली, आपण डोळे बंद करून मिठी मारली, आपण त्यांच्या हातात खंजीर कधी आला हे बघितलंच नाही. आणि जे वार झालेले आपल्या ते पाठीवर झालेले आहेत, छातीवर झालेले नाही आहेत. मला लाज ह्या गोष्टीची वाटते की ह्या 40 लोकांना आपण आपलं समजत होतो, तुम्ही आम्ही सर्व शिवसैनिक आपण यांना आपलं समजत होतो. निवडणुकीत त्यांना साथ सोबत दिली, निवडणुकीतच काय ना शिवसेनेत राजकीय जन्म आपण करून दिला, राजकीय ओळख यांची आपण करून दिली, सामाजिक ओळख आपण करून दिली, पदं यांना दिली, डोक्यावर आपण बसवलं, प्रचारासाठी फिरलो, दिवस रात्र यांच्यासाठी मेहनत घेतली. ज्या लोकांना आपण खांद्यावर बसवलं त्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला. आणि हेच दुःख माझ्या मनात आहे. आज पण मी सगळीकडे फिरत असताना, मी मागच्या आठवड्यातच मराठवाड्यात होतो, संभाजीनगरला गेलो, तिथे संभाजीनगरमध्ये वैजापूर असेल, गंगापूर असेल, सगळीकडे फिरत असताना माझे लोक हेच सांगत होते की आदित्य, तुमचं एकच गोष्ट चुकली की तुम्ही राजकारण केलं नाही, तुम्ही समाजकारण करत आहात, तुम्ही समाजसेवा करत आहात, आणि ते तुमची चूक झाली. आणि ही चूक मी जाहीरपणे मान्य करतो. मी जेव्हा विचारतो आणि विचार करत असतो की काय नेमकं आपलं चुकलं, हेच आपलं चुकलं असेल की कदाचित उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी कामावर जास्ती लक्ष दिलं, त्यांनी लोकांची सेवा करण्यात जास्ती लक्ष दिलं, त्यांनी लोकांना कोविडमधून वाचवण्यात जास्ती लक्ष दिलं, कदाचित त्यांनी महाराष्ट्रात विकास आणि शाश्वत विकास करण्यात जास्ती लक्ष दिलं, महाराष्ट्रात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणण्यावर जास्ती लक्ष दिलं, महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध करण्यात जास्ती लक्ष दिलं, आणि राजकारणावर लक्ष दिलं नाही. कदाचित आमची चूक ही पण झाली असेल की विरोधी पक्षाचे जे आमदार होते, जे खासदार होते, त्यांना आम्ही कधी तडीपारीची नोटीस नाही पाठवली, त्यांच्या मागे यंत्रणा नाही लावली, त्यांच्या मागे पोलीस नाही लावले. आपले जे खासदार होते, आपले जे आमदार होते, त्यांच्यावर कधी लक्ष नाही ठेवलं, ही आपली चूक झाली. पण मला सांगा, ही चूक योग्य की अयोग्य? मला तरी वाटतं योग्य, कारण जर आपल्या लोकांवर विश्वास ठेवणं ही चूक असेल तर ती चूक पुन्हा पुन्हा करायला आम्ही तयार आहोत. पण आपण बघताय हे जे काही नाट्य चाललेलं आहे, गेले एक महिना विचार करतो की हे 40 गद्दार झाले कसे गद्दार, काय नक्की झालं की यांना जावं लागलं तिथे. आणि मग मी विचार करतो 40 आमदार गद्दार आणि जे 12 खासदार गद्दार झाले, ते हेच विचार करत होतो. ही सगळे आपल्या जवळची मंडळी, म्हणजे आजूबाजूला
आज पण मी विचार करत होतो, कोल्हापूरमध्ये सहसा जर मी मागच्या महिन्यात आलो असतो तर आजूबाजूला उभे राहिले असते, तुम्हाला ढकलून थोडं जवळ उभे राहिले असते, उर्मटपणे थोडं वागले असते. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की आता जे नेतृत्व पुढे येईल ते नम्र नेतृत्व असेल, लोकांमधलं नेतृत्व असेल. मला इथेच दिसत आहेत अनेक, इथे मला कोल्हापूर म्हणजे भावी खासदार, आमदार, मंत्री इथे समोर दिसत आहेत. पण जेव्हा हा विचार येतो माझ्या मनात की आपण चुकलं काय, कदाचित जसं मी सांगितलं की जास्ती केलं, अपचन झालं आणि हाजमोला खायला ते समोर गेलेले आहेत. आज सगळीकडे फिरत आहेत, मोठे होर्डिंग लावत आहेत, बॅनर लावत आहेत की आम्ही उठाव केला, बंड केला, क्रांती केली, असं सगळीकडे सांगलं. तुम्ही पण वाचलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल, त्यांचे इंटरव्ह्यू बघितले असतील. लाज नाही, शरम नाही, काही नाही, जे मनात येतात ते बोलतायत. पण दुःख ह्या गोष्टीचं होतं की त्यांना उठाव, बंड ह्याच्यात जी हिंमत आणि ताकद लागते ती त्यांना नव्हतीच आणि माहिती सुद्धा नव्हती. हे लोक बंडखोर नाही आहेत, क्रांतिकारी नाही आहेत. उठाव ह्याने केला नाही, बंड करायला तुम्हाला तिकडच्या तिकडे उभं राहायला लागतं. उठाव करायला हिंमत लागते, जिद्द लागते, ताकद लागते. क्रांती करायला ताकद लागते. हे लोक गद्दार होते आणि गद्दारच राहणार. ह्यांना जर उठाव करायचं असतं ना, बंड करायचं असतं ना, तर हे इथेच उभे राहून बोलले असते, साहेब तुमचं जे चाललं ते चुकतंय. पण सगळं 2.5 वर्ष जे काही आलं त्यांच्या मागे ते खात राहिले. त्याच्या पहिले पण 5 वर्ष आणि आता पण 2.5 वर्ष मजा करत राहिले. पण जेव्हा स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षा हे वाढत राहिली, भूक काही मेली नाही, सत्तेची जी चटक होती ती एवढी भयंकर होती ना की काही करो पण आपण आपल्याला वाचवत राहायचं. आणि म्हणून हे पलीकडे उडी मारून गेले. टुपुक 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 सगळे हे जे 40 आणि 12 लोक आहेत बेडकनसारखे, ते उड्या मारून गेले. पण माझ्या मनात जसं मी सांगितलं की अजूनही राग नाही, द्वेष नाही, काही नाही त्यांच्या मनामध्ये. माझ्या मनात आहे ते दुःख आहे, माझ्या मनात आहे त्या वेदना आहेत, क्लेशदायक एक वातावरण आहे की नक्की त्यांचं काय आपण बिघडवलं होतं की यांना तिथे वातावरण असं वाटलं की तिथे जावं. म्हणजे तुम्ही विचार करा, काय कमी दिलं आपण, काय कमी दिलं का, काय द्यायचं बाकी होतं का, काही नाही. पण मी समजू शकतो अनेकदा असं होतं की अशी ही भूक असते, सत्तेची चटक अशी असते, सत्तेत बसल्यानं काही असं वातावरण असतं की हम करे सो कायदा. आणि म्हणून जे काही समोर येतं ते राक्षसांच्याच खात जातात. आणि भूक मरत नाही, भूक वाढत जाते, अजून काही मिळतंय, अजून काही मिळतंय. आणि स्वतःला नंतर शेवटी स्वतःला जेव्हा खायला लागतात ना तेव्हा ती भूक त्यांना मारते. आणि आज ते होत आहे. ही गद्दारी त्याचं उदाहरण आहे, ही गद्दारी त्याचं उदाहरण आहे. पण आपण बघा, हे जे गद्दार तिथे 40 गेलेत, मी आज पण तुमच्या जाहीर सभेत सांगतोय, तुमच्या साक्षीने सांगत आहे की माझ्या मनात राग नाही, द्वेष नाही त्यांच्याबद्दल. माझं मन साफ आहे, काही चुकी केली नाही, काही चोरी केली नाहीये, काही गद्दारी केली नाहीये, स्वतःला विकलं नाहीये. म्हणून तुमच्या समोर मी उभा आहे, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. पण जे 40 गद्दार आणि 12 खासदार गद्दार जे तिथे उड्या मारून गेलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, इथे तुमच्या साक्षीने सांगू शकतो, तुमच्या समोर सांगू इच्छितो. आज त्यांना आव्हान देत आहे, चॅलेंज देत आहे की तुम्ही तिथे गेलायत ना, आनंदात राहा, सुखी राहा, खुश राहा, तुमचं तुम्हाला लक लाभो. मी काही तुमच्यावर काही वाईट चिंतत नाही. माझ्या घरात ते संस्कार आहेत की कोणाबद्दल वाईट विचार करू नये, जे काय आहे ते सगळ्यांचा भलंच विचार करावा. पण आज मी समजू शकतो तुम्ही तिथे का गेलात. कदाचित तुमच्यावर दडपण असू शकतात, तर काही आमिष असू शकतात, काही दडपण असू शकतात. मला माहित नाही, तुम्हाला माहिती आहे का दडपण काय असतील? नाही, मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असते. पण आज मी तुमच्या समोर सांगतो त्यांना, जाऊ दे, मेडगांचा अपमान करू नका. आज मी तुमच्या समोर सांगतो त्यांना, दादा बसा बसा, तुमचा राग मी समजू शकतो. बसा बसा, बसून घ्या, बसून घ्या. मी आज त्यांना सांगू इच्छितो इथे की ज्यांना ज्यांना तिथे राहायचं असेल, जे जे गद्दार झाले असतील, 12 खासदार आणि 40 आमदार, ज्यांना ज्यांना तिथे जायचं, आनंदात राहा, तिथे सुखी राहा. पण जर थोडी लाज उरली असेल, जर थोडी हिंमत तुमच्यात असेल, जर खरं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सगळीकडे फिरू इच्छितात, आमदारकीचा राजीनामा द्या, खासदारकीचा राजीनामा द्या.
नाही. हे गद्दारांचं सरकार आहे. मी परत परत सांगतोय, बेईमानाचं सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. हे कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण ज्याला ज्याला तिथे राहायचं असेल, जसं मी सांगितलं, चला निवडणुकीला सामोर या. जनता ठरवेल, जनता जे काही असेल तयार आहात ना तुम्ही? पण हे लोकशाही शस्त्र आपलं एक मत असतं. दुसरी बाजू ही पण आहे का ह्या गद्दारांमध्ये दोन गट आहेत. एका बाजूला जे स्वतः पळून गेले, त्यांची भूक असेल, राक्षसी महत्वाकांक्षा असेल, काही दडपण असतील, हे मी समजू शकतो. पण दुसरा गट असा पण आहे ज्यांना फसवून तिथे नेलेलं आहे, ज्यांना पळवून तिथे नेलेलं आहे, ज्यांना अजून काही आमिष दाखवून तिथे नेले आहे. त्यांना अजूनही सांगतो मी, जर तुम्हाला वाटत असेल की उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणं चूक होती, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणं चूक होती, शिवसैनिकांची बेईमानी करणं ही चूक आहे, हे जर तुम्हाला वाटत असेल तर या परत या. तुमच्यासाठी दरवाजे खुले आहेत, मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत. आज तुमचं जे प्रेम बघत आहे मी, एक विश्वास बसत आहे माझ्या मनात की शिवसेनेसोबत ही जनता उभी आहे, कारण शिवसेनेने कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये. गेले 2.5 वर्ष आपण बघा, जसं उद्धव साहेबांनी काम केले, मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, एक कुटुंब प्रमुख म्हणून काम केलंय. कोविडच्या दिवसातलं तुम्हाला तर वातावरण आठवत असेल. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्यात प्रत्येकाला वाटायचं की हे मुख्यमंत्री हे माझे कुटुंब प्रमुख आहेत. हा माणूस विश्वासू माणूस आहे, हा माणूस प्रामाणिक माणूस आहे, हा माणूस चांगला माणूस आहे. कधी कोणाला वाटलं नाही की हा माणूस काही महाराष्ट्राचं चूक करू शकेल किंवा काही अजून वेगळं घडवू शकेल. जिथे जिथे मी जात आहे, खरं जर आपण पहिला निर्णय ह्या सरकारचा, महाविकास आघाडी सरकारचा बघितला, जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवलं, पहिला निर्णय आपला हा होता की छत्रपती शिवरायांचं जे रायगड किल्ला आहे त्याला आपण 600 कोटी तिथे दिलेले आहेत. शेवटचा निर्णय हा होता की औरंगाबादचं नाव आपण संभाजीनगर केलेलं आहे. पण हे सगळं होत असताना मी अभिमानाने सांगू शकतो की कुठेही जाती दंगली घडल्या नाहीत, कुठेही धर्माधर्मामध्ये वाद निर्माण झाले नाहीत, कुठेही भाषेमध्ये वाद निर्माण नाही झाले, जातीपातीमध्ये वाद निर्माण नाही झाले. सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा आपला माणूस, आपला मुख्यमंत्री होता, तो म्हणजे उद्धव साहेब ठाकरे. पण कदाचित त्यांच्या हेच पोटात दुखत असेल, या गद्दारांच्या हेच पोटात दुखत असेल की उद्धव साहेब जर पुढे आले तर आपलं काय, महाराष्ट्राचा एकजूट झाला, महाराष्ट्राची जर ताकद वाढली, महाराष्ट्रात विकास झाला तर आपलं काय, महाराष्ट्र एकत्र येऊन पुढे यायला लागलं तर आपलं काय, महाराष्ट्रातले वाद जर मिटून गेले तर आपलं काय होणार. कारण आत्ताचं बघा, जे सत्ताचं राजकारण चालू आहे तेवढं निर्लज्जपणे चालू आहे की सगळीकडे तुम्ही बघताय वाद निर्माण कसे होऊ शकतात, हेच विचार सुरू आहे त्यांच्या मनाला. काल परवाकडे जे राज्यपाल महोदय बोललेले आहेत ते बघितलं असेल, किती लोकांनी बघितलं? तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं. त्याच्या आधीचं वाक्य किती लोकांनी बघितलं? छत्रपती शिवरायांबद्दल जे बोलले किती लोकांनी बघितलं? सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले किती लोकांनी बघितलं? सगळ्यांनी बघितलं. पण परवाचं जे बोललेलं आहे ते एवढं घातक आहे, तुम्ही विचार करा. थोडं येस मिंचेकर साहेब या, नमस्कार, जय महाराष्ट्र. परवा जे बोललेले आहे ते एवढं घातक आहे, तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक माणसाला इथे आणि प्रत्येक महिलेला मी सांगत आहे, मी लहानपणीपासून राजभवनावर जात आलेलो आहे. माझ्या आजोबांसोबत, माझ्या वडिलांसोबत, अगदी वाजपेयी साहेबांना तिथे भेटलेलो आहे, अनेक प्रधानमंत्र्यांना भेटलेलो आहे. डॉक्टर PC अलेक्झांडर पासून आत्ताचे विद्यासागर राव साहेबांपर्यंत सगळ्या गव्हर्नरना भेटलेलो आहे. शंकर नारायण साहेब असतील, सगळे असतील. पण कधीही मी एवढा राजकीय राज्यपाल बघितलेला नाही. हे जे चाललंय आपल्या राज्यामध्ये, परवाकडे काय बोलले मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये, म्हणजे खास करून जिथे निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तिथे मराठी माणसाला बाजूला करायचं, हिंदूंमध्ये फूट पाडायची, जी नागरिकांची एकजूट झालेली त्याच्यात वाद निर्माण करायचे, शिवसेनेला बाजूला पाडायचं आणि स्वतःच्या मताचं राजकारण करून घ्यायचं, हे मी कदापि ह्या महाराष्ट्रात कधी आधी बघितलं नव्हतं. आणि मला वाटतं हा महाराष्ट्र कदापि हे सहन करणार नाही. पण हे जे राजकारण सुरू आहे हे एवढं दुःखदायक राजकारण आहे, एवढं पातळी सोडून राजकारण सुरू आहे. आपण बघा, जो महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करताय, जो आपल्या इकडच्या भूमिपुत्रांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करताय, आपला स्वाभिमान बुलंद करण्याचा प्रयत्न करताय, त्याचा आवाज आज दाबला जात आहे. आज विचार करण्याची वेळ आलेली की आपल्या देशात लोकशाही उठलेली आहे की नाही, आणि त्या लोकशाहीची ताकद म्हणजे तुम्ही सर्व आहात. तुम्ही मला सांगा, तुम्ही लोकशाहीच्या बाजूने उभे राहणार की सत्तेच्या बाजूने उभे राहणार? कारण हा विचार करायची तर वेळ आलेली आपल्याला. हे जे काही मी सांगत आहे ना, ही जी गद्दारी, हे जे काही राजकारण चाललेलं आहे, तुम्ही आता बघा, आपल्या राज्याचे जम्बो कॅबिनेट बसले तर 2 लोकांचं बसलं.
मोठं कॅबिनेट आहे. बरं त्याच्यात पण मुख्यमंत्री कोण आणि खरा मुख्यमंत्री कोण हे कोणालाच माहिती नाही. मला वाटतं तुमच्याकडचे नेते बोललेले आहेत की मनावर दगड ठेवून कोणातरी मुख्यमंत्री बनवलेला आहे. जाऊ दे, आपण वेगळं काही बोलायचं नाही, पण मला हेच विचारायचं आहे की हे सरकार कुठेही राजकारण सोडून काही काम करू इच्छिते. आज मी बघत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे अतिवृष्टी होत आहे, कुठे पाऊस अति पडत आहे, कुठे पूर आलेला आहे, विदर्भात असेल, मराठवाड्यात मी बघत आहे शेतकऱ्यांची भयानक परिस्थिती आहे. हे सगळं सुरू आहे. पण हे सगळं जरी सुरू असलं तरी हे मंत्रिमंडळ 2 लोकांचं काय काम करत आहे? आपल्याकडे कोण फुटून येते, दिल्लीला 6 वेळा जाऊन आले, 7 वेळा जाऊन आले, तिसरा माणूस मंत्रिमंडळात मिळालेला नाही ना. तरी पण राजकारण हे किती करायचं, ह्याला अंत आहे की नाही? पक्ष किती फोडत बसायचे, ह्याला अंत आहे की नाही? राजकारणाची पातळी किती सोडायची, ह्याला अंत आहे की नाही? खोटं किती बोलायचं, ह्याला अंत आहे की नाही? हा प्रश्न आज माझ्या मनामध्ये आलेला आहे. जे मी सांगत आहे सतत की जे वातावरण आहे सतत माझ्या मनामध्ये खूप विचार अनेक येत असतात. आणि मला या 10 वर्ष राजकारणात मी सक्रिय आहे. 10 की 12 वर्ष होत आले. आता 2022 मी साधारण 2019 2009 2010च्या आसपास राजकारणात आलो. आणि तेव्हा जेव्हा मी राजकारणात येत असताना मला अनेक लोकांनी सांगितलं की आदित्य तू राजकारणात कशाला येतो, तू 20 वर्षाचा आहेस, तू राजकारणात काय येतोयस, तुला का बरं काय चुकतं राजकारण तू? त्यांनी मला सांगितलं की आदित्य राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, तुम्ही येऊ नका. हे मला अनेक लोकांनी सांगितलेलं. आणि जे हे नाट्य घडत आहे ना, हे जे काही पूर्ण नाट्य मी बघत आहे, तुम्ही पण बघता ही पॉलिटिकल सर्कस जी चाललेली आहे, राजकीय सर्कस जी आपल्या समोर सुरू आहे, हे नाट्य एवढंच सिद्ध करायला आहे की उद्धव साहेबांसारख्या चांगल्या माणसासाठी आपल्या राजकारणात स्थान नाही. हे मला दुःख देतं की ज्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचून कोविडमध्ये आपल्या सर्वांना वाचवलं, ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा शाश्वत विकास केला, ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पशुपक्षी प्राण्यांना, झाडांना, जंगलांना आवाज नसतो त्यांचा देखील आवाज ऐकला, ज्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक समाजाला न्याय दिला, कुठेही वाद होऊ दिला नाही, उद्योग आणले, हे सगळं करत असताना चांगल्या माणसाच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलेला आहे. कोणाचं काय बिघडवलेलं उद्धव साहेबांनी? कोणाच्या फाईलमध्ये हस्तक्षेप केलेला, कोणाची फाईल अडवून ठेवलेली, कोणाचं काम रोखून ठेवलेलं? प्रत्येकाचं ह्या महाराष्ट्रात काम होत होतं. जर कोणी बोलत असेल की फंड दिला नाही, माझ्याकडे यादी आहे, माझंच पर्यटन खात्यातून मी किती लोकांना फंड दिलेले, ते रंकाळा तलावासाठी असेल, अनेक मंदिरांसाठी असेल, अनेक गोष्टींसाठी मी फंड दिलेला आहे. उद्धव साहेबांनी अनेक गोष्टींसाठी फंड दिलेला आहे. जे मंत्री, जे माजी मंत्री झाले, जे गद्दार झाले, ते पण बोलतात फंड आलं नव्हतं. रेकॉर्ड करा, मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगतो की जे 2, 3, 4 टर्म मध्ये जे आमदारांना फंड मिळाला असेल तेवढा फंड आपण दिलेला आहे. मग दुसऱ्या बाजूला सांगतात काही आपले मित्रपक्ष आपला कमकुवत करत होते. तिसऱ्या बाजूला सांगतात हिंदुत्व मागे राहिलेलं, जे म्हणजे आत्ता सरकार आल्यानंतर आपल्या सोबत आले, ज्यांनी कधी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भेटले नाहीत, असे लोक आपल्याला हिंदू सम्राटांबद्दल सांगायला लागले आणि दिघे साहेबांबद्दल सांगायला लागले, हिंदुत्वबद्दल शिकवले. कारण त्याची तर अनेक येऊ शकतात. हो, मी तर काल परवाकडेच बोललो की मी सतत ब्लू शर्ट घालतो म्हणून पण यांनी गद्दारी केली, असं पण कारण देऊ शकतो. काय खोटं बोलायचं असतं त्याला काही अंत नसतो, त्याला काही सीमा नसते, परिभाषा नसते, बोलत जायचं. पण दुःख ह्या गोष्टीचं होतं की ह्या महाराष्ट्रात ही जी संस्कृती नव्हती कधी, हे जे राजकारण एवढं बिघडलेलं नव्हतं, हे बिघडवलेलं राजकारण आहे, गढूळ केलेलं राजकारण आहे. आणि आज मी तुम्हाला विचारायला हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही विचार करा ना, हे राजकारण जसं आपल्या याच्यात झालेलं आहे, आपल्या राज्यात झालेलं आहे. मी लहानपणापासून हे गेली 32 वर्षाचा, मी 32 वर्षाचा, मला साधारण राजकारण जेव्हा कळायला लागलं 4-5 वर्षाचं असतानापासून अनेक लोकांना मी पक्ष बदलताना बघितलेलं, अनेक लोकांना भूमिका बदलताना बघितलेलं, अनेक लोकांना विचारसरणी बदलताना बघितलेलं. पण त्यांनी एक सन्मान ठेवून केलेलं आहे. त्यांनी राजीनामा दिला होता खासदारकीचा किंवा आमदारकीचा, दुसऱ्या पक्षात गेले आणि मागच्या पक्षावर काही बोलले नाही. काही 1-2 घाणेरडी उदाहरणं आहेत, तर सोडून द्या, जाऊ दे, त्यांचं आपण विसरून गेलो. पण तरी देखील कधी पण ही राजकारणाची संस्कृती महाराष्ट्रात बिघडली नव्हती. आज तुम्ही बघा काय झालेलं, हे 40 गद्दार गेले तर गेले, तिथे गेल्यानंतर काय बोलतात, आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला. अहो, तुम्हाला सुरतेला जाऊन बंड करायला लागलं, तुम्हाला गुवाहाटीला जाऊन बंड करायला लागलं, ही गद्दारी होती. तुम्ही गद्दार आहात आणि गद्दार म्हणूनच ओळखले जात. पण याच्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की गद्दारी ह्यांनी कधी केली, गद्दारीची सुरुवात कुठून झाली, गद्दारी कशी सुरुवात झाली.
आपल्याला आठवत असेल दिवाळीचा काळ होता, दिवाळी नुकतीच झालेली, सगळे आमदार खासदार वर्षावर जेवायला आलेले, अनेक आपण शिवसैनिक कधी आम्हाला मातोश्रीवर किंवा वर्षावर शुभेच्छा द्यायला येतात, आपलं आशीर्वाद द्यायला येत असतात, प्रेम द्यायला येत असतात. जसं आता गुरुपौर्णिमेला येऊन गेलात आपण अनेक लोक. पण त्या दिवाळीनंतर मी तेव्हा स्कॉटलंडला गेलेलो, माझी एक जागतिक पर्यावरणाची परिषद होती आणि उद्धव साहेबांना मणक्याचा थोडा प्रॉब्लेम झालेला, त्यांची ऑपरेशन होतं आणि मी उद्धव साहेबांना विचारले की उद्धव साहेब मी जाऊ की नको, कारण तुमचं ऑपरेशन आहे. खरं तर उद्धव साहेबांनंतर कळायला लागले की राजकीय लोकांना पण मणका असतो, नाहीतर हे गद्दार बघा मणका नसल्यासारखे वागतात, झुकतात, जसं वळतात काय कळतच नाही. पण त्यावेळी मला उद्धव साहेबांनी सांगितलं, आदित्य तू थांबू नकोस, तू माझा मुलगा म्हणून नाही, तू महाराष्ट्राचा मंत्री म्हणून जातस, महाराष्ट्रासाठी जात आहे. मला आठवतो तो अजूनही दिवस, मी दिवसभर काम केलं, रात्रभर जागा होतो, कारण इथे सकाळी पहाटे ऑपरेशन होतं. पहिलं ऑपरेशन झालं, दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी तिथून निघत असतानाच मला कळलं उद्धव साहेबांचं दुसरं ऑपरेशन झालं. आणि आपल्याला ज्यांचं ऑपरेशन झालं असेल आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन थिएटर किती एक दडपण आणत असतं आपल्यावर, एक भयानक जागा असते. भयानक म्हणजे तिथे अर्थात आपण बरे होऊन येतो, पण ते सगळं वेगळी वेगळी गोष्ट असतात. आपण खरं तर दाताच्या डॉक्टरकडे पण जायला घाबरत असतो, इंजेक्शन देणार की नाही, ड्रिल मारणार की नाही, बरोबर. आणि उद्धव साहेबांच्या त्या आठवड्यात एक नाही 2 ऑपरेशन झाले. दुसरं ऑपरेशन आहे इमर्जन्सी ऑपरेशन. तो काळ मला माहिती आहे, कारण मी मुलगा म्हणून जवळून बघितलेलं आहे. वडिलांचं मी दुःख बघितलं, दुखणं बघितलेलं, वेदना बघितलेल्या आहेत. एक शिवसैनिक म्हणून बघितलेलं आहे, मंत्री म्हणून बघितलेलं आहे, आमदार म्हणून बघितलेलं आहे. ज्या मिनिटाला मी परत आलो तेव्हा दुसरं ऑपरेशन झालं होतं आणि उद्धव साहेबांची हालचाल जणू काही जास्ती होतच नव्हती. ते बेडमधूनच सगळं काही त्यांचं कार्य चालू होतं, त्यांचं काम चालू होतं. ॲनेस्थेशियाच्या ह्याच्यातून बाहेर येत नाहीत, गुंगीतून बाहेर येत नाहीत त्या ऑपरेशनच्या. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, मी महाराष्ट्रात फिरू शकेन की नाही, माझ्या लोकांमध्ये जाऊ शकणार की. पण हे सगळं होत असताना मला आठवतं तो नोव्हेंबर डिसेंबरचा काळ होता, कोविडचे आकडे वाढत होते आणि असेच कोविडचे आकडे वाढत असताना त्यांनी त्या आठवड्यात देखील व्हॉट्सॲपवर त्यांच्या हॉस्पिटलच्या बेडमधून जास्ती हलत नसताना आम्ही फोन पकडून बाजूला उभं राहायचो. ते SP असतील, कमिशनर असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, आपले आमदार असतील, आपले मंत्री असतील, कोण महापौर असेल, कोण नगरसेवक असेल, ते फोनवर किंवा व्हॉट्सॲपवर त्यांच्याशी संपर्क साधायचे, विचारायचे किती काय कोविडचा आकडा कसा वाढलाय, कसं आपण लोकांना वाचवलं पाहिजे. डॉक्टरशी सतत बोलत असायचे. चर्चा त्यांची महाराष्ट्राच्या जनतेबद्दलच असते. मी खोटं बोलत नाही, खोटं बोलायचं कारण नाही, कारण मी हे बघितलेलं आहे. पण हे सगळं एका बाजूला होत असताना मंत्रिमंडळाची बैठक देखील त्यांनी त्याच हॉस्पिटलच्या बेडमधून घेतली, VCवर घेत होते. आणि हे सगळं एका बाजूला मी त्यांचं दुखणं बघत असताना, त्यांची जी काही परिस्थिती होती ती बघत असताना, दुसऱ्या बाजूला हे निर्लज्ज गद्दारांचे नेते काय करत होते, आमदार गोळा करत होते की माझ्यासोबत कोण येते, माझ्यासोबत कोण येते, कुठचा आमदार येतोय, कुठचा खासदार येतोय, कोण फुटतोय, कितीला फुटतोय, कितीला विकला जातोय, मी स्वतःला कितीला विकू शकेल. हे सगळं यांचं कारस्थान दुसऱ्या बाजूला चालू. ही जी गद्दारी झालेली आहे ही तुम्हाला पटणारी आहे? ही जी बेईमानी झालेली तुम्हाला पटणारी आहे? तर ही गद्दारी, ही बेईमानी ही फक्त काही उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची नव्हती. शिवसेनेशी नुसतं बेईमानी झालेली नाहीये, ही बेईमानी, ही गद्दारी ही माणुसकीशी झालेली आहे. म्हणजे आपल्या राज्यात राजकारणात माणुसकीसारखं काही गोष्ट आहे की नाही हा आता मला विचार पडायला लागलेला आहे. कारण खरं तर ज्या माणसाला बरं नसतं, जो आजारी असतो, ऑपरेशनमधून बाहेर पडलेला असतो, ज्याला जास्ती हलता येत नाही, आणि तो कोण माणूस, तुम्हाला राजकीय तुमचा जन्म देणारा, सामाजिक ओळख देणारा, तिकीट देणारा, मंत्रीपद देणारा आणि अशी खाती देणारा ज्यांनी कधी मुख्यमंत्र्यांनी 40-40 वर्ष खातं सोडलं नाही असं खातं देणारा, जेव्हा तो माणूस ज्याला बरं नसतं त्या माणसाला जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत बघता, तुमचं खरं कर्तव्य काय? तुम्ही महाराष्ट्रात फिरायला पाहिजे होतं, त्यांच्या वतीने फिरायला पाहिजे होतं, तुम्ही तिथे येऊन सांगायला पाहिजे होतं उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही घाबरू नका, शिवसेना आम्ही बांधू, महाविकास आघाडी सरकार आम्ही सांभाळू, लोकांची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही आराम करा, हे सांगायला पाहिजे होतं. पण ह्या निर्लज्ज गद्दारांनी पक्ष मोडायचं काम केलं आणि त्याचं मला आज दुःख होत आहे. त्याचं मला दुःख होतं. राग नाही माझ्या मनामध्ये, राग कशाला यायला पाहिजे, राग तर नाहीच. पण ह्याच वेदना आहेत की परत बघा तुम्ही पक्ष बरोबर फोडला कधी, 19-20 जूनला म्हणजे आपल्या पक्षाचा वर्धापन दिन झाला, त्यानंतर बरोबर 20 जूनला मतदान झालं आणि 20 जूनला त्यानंतर हे सगळे पळायला लागले. पण पक्ष फोडायला तरी सुरुवात केली यांनी. जेव्हा उद्धव साहेबांना कोविड झाला, म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या माणसाने आपल्याला सगळ्यांना वाचवलं कोविडमधून, त्याच माणसाला जेव्हा कोविड होतो तेव्हा यांनी पक्ष फोडायला सुरू केले. मान्य आहे तुम्हाला? आणि म्हणून अजूनही मला पटत नाहीये की ही गद्दारी अशी होऊ कशी शकते. कारण ठीक आहे, तुम्हाला बेईमानी करायची होती, तुम्हाला पलीकडे जायचं होतं, तुमच्यावर दडपण असतील, समजू शकतो, पण तुम्ही माणुसकीशी गद्दारी कशी करू शकता?
तुम्ही असं वागू कसं शकता जेणेकरून जे काही माणसाने तुम्हाला सगळं काही दिलं त्याच माणसाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता? आणि आज मी जे काही सगळीकडे फिरत आहे, मी ह्याच गोष्टीसाठी फिरत आहे की जे दुःख आम्हाला परिवारावर झालेलं आहे, कारण तो काळ नोव्हेंबर डिसेंबरचा अगदी आत्तापर्यंत आमच्यासाठी सर्वात वाईट काळ होता. ते आजारपण आम्ही बघितलेलं आहे, त्याच्यातून बाहेर पडत असताना हे गद्दारीचं जे काही बातम्या येत होतं हे आम्ही ऐकत होतो. हा कठीण काळ असताना हे सगळे 40 लोक गद्दार निघून गेले, 12 खासदार गद्दार निघून गेले, ज्यांच्यासाठी आम्ही सर्व काही केलं, रक्ताचं पाणी केलं, ते निघून गेलेले आहेत. तरी देखील मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आज महाराष्ट्राची जनता उद्धव साहेबांसोबत उभी आहे. मी आता मराठवाड्यात जेव्हा होतो तेव्हा असंच मला वाटतं गंगापूरवरून पुढे चाललेलो आणि माझा गाड्यांचा ताफा रस्त्यात थांबवला एका आजीने. त्यांनी जवळ घेतलं, त्यांनी आरती केली माझी आणि सांगितलं घरी जाऊन सांग उद्धव साहेबांना आम्ही तुमच्या सोबत आहोत. तसंच दुसऱ्या बाजूला एका वयस्कर मावशीने मला जवळ घेतलं आणि माझ्या डोक्यांना हात फिरवला, सांगितलं बाळा घरी जाऊन उद्धवला सांग की माझा विश्वास माझा उद्धव. हे त्यांचे शब्द आहेत. म्हणजे जे उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून असेल, कुटुंब प्रमुख म्हणून असेल, पक्षप्रमुख म्हणून असतील, सगळ्यांची काळजी घेत आले, सगळ्यांना आपलं मानत आले, सगळ्यांना विश्वास ठेवत आले. कदाचित तिथेच हा मोठा घात झाला. तरी देखील ताकद आहे, जिद्द आहे लढण्याची, हिंमत आहे लढण्याची, कारण आमच्या रक्तात हिंदुस्थानी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे. मला आठवतं जेव्हा मी विधान भवनात गेलो 3 आणि 4 जुलैला, सगळे गद्दार समोर बसलेले, नजरेत नजर मिळू शकत नव्हते, खालती बघत होते, वरती बघत होते, इकडे बघत होते, तिकडे बघत होते, पण आम्ही शिवसेनेचे जे 15 आमदार होतो त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हते आणि आम्ही मुद्दामून त्यांच्याकडे बघत होतो, कारण आम्ही काही चोरी केलीच नाही, स्वतःचं इमान विकलं नाही, स्वतःला विकलं नाही, स्वतःने उडी मारली नाही, गद्दारी केली नाही. पण आज अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो आणि मी तुमच्यामध्ये उभं राहून एवढं बोलू शकतो कारण घरी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे, जी माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना दिली, खरी यांची 6वी पिढी जनसेवेत आहे, पण जे पणजोबांनी माझ्या आजोबांना सांगितलं, आजोबांनी माझ्या वडिलांनी मला सांगितलं की पैसा येतो जातो पुन्हा येतो, पण नाव गेलं तर परत येत नाही, ते नाव जपणं गरजेचं असतं. तेच काम आज मी करत आहे. इमान जपणं गरजेचं असतं. आज मी इथून पुढे निघत असताना मला आपल्याकडून काही अपेक्षित नाही, मी तुमच्याकडे काही मागायला आलो नाहीये. निवडणूक मध्यवर्ती लागेल तेव्हा लागेल, ती लागणार म्हणजे लागणारच, तेव्हा मी मतं मागायला येईल, तेव्हा ताकद मागायला येईल. जर या 40 लोकांमध्ये थोडी लाज आणि हिंमत असेल तर राजीनामा देऊन समोर येतील, नाहीतर मी मध्यवर्ती लागणारच आहे, कारण सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, लिहून घ्या. पण आज मी तुमच्याकडे नुसतं प्रेम आणि आशीर्वाद मागायला आलो, कारण ही लढाई सत्य आणि सत्याच्या मध्ये आहे. सत्य आपल्या बाजूने, सत्ता त्यांच्या बाजूने, पण सत्ताचा विजय नाही होत, सत्याचा विजय होतो. सत्यमेव जयते आपल्या देशात म्हटलं जातं. आज ही लढाई कदाचित अशी असेल की महाराष्ट्राचे 5 तुकडे पाडायचे, कदाचित शिवसेना संपवायला लढाई असेल, कदाचित ठाकरे परिवार संपवण्यासाठी ही लढाई असेल, कदाचित आम्हाला एकटं पाडण्यासाठी ही लढाई असेल. आहे हे आम्हाला दिसत आहे, आम्ही वेड्यासारखी फिरत आहोत. पण त्यांनी कितीही विचार केला की ठाकरे परिवार संपवायचं ते संपू शकत नाही, कारण हा ठाकरे परिवार माझ्या समोर उभा आहे, शिवसेनेचा परिवार माझ्या समोर उभा आहे, आजूबाजूला उभा आहे. आणि मी आज तुम्हाला एकच विचार आलेला आहे की तुम्ही माझ्यासोबत आणि उद्धव साहेबांसोबत आम्हाला कितीही या लोकांनी एकटं पाडलं तरी उभे राहणार की नाही? तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला देणार की नाही? कारण हेच प्रेम आणि आशीर्वाद जर द्यायचं असेल तुम्ही दोन्ही हात वरती करून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या. जसं पाऊस आपल्यासाठी थांबलाय बघा आतापर्यंत, हेच प्रेमाचा पाऊस तुमचा आणि आमच्यावर पडू द्या. तर हेच प्रेम घेऊन शिवसेना बांधायचे आणि राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं हे जगाला सिद्ध करून द्यायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.